भाकरी चालायच्या आसला. इंडियन आयडलच्या ऑरिजिनला पण आवरा टाइम लागत नाही आवरे टाइम लागते च्या आसला. हे काम कर बाय, पचकन माझ्या पोराच्या गल्यान हार टाक न त्याची राणी हो. कळलं का नाही? यो लास्ट ऑप्शन राहिलाय. आता या राजाचा राजा मांजच पोरगा हो. नाही 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 नाही, मांजा जीव गेला तरी मी याच्या गल्यात माल टाकणार नाही. मांजा नवरा हुशार आणि बुद्धिमानच हवा. काय समजली? मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? नाही नाही, तसंही आपल्या ह्या राज्याला राजा आहे का नाही? कुतृत्ववान, कर्तृत्ववान महाराज, कर्तृत्ववान. काय असेल तू मला शिकवू नको, मोठा मला शिकवतोय. आणि तुकतुकीत कांतीचा असायला पाहिजे, मांजासारखा. काय जमाले मी बी दिली 3 प्रश्नांची उत्तरा. अरे बाप, अरे बाप, वेगळं कॅरेक्टर. आज का माझ्या नशिबी 2 अरुण कदम आणि 2 प्रभाकर मोरे आले बा. पचकन स्किट संपवलं पाहिजे. अमात्य पुत्र, केवळ 3 प्रश्नांची उत्तरं दिल्याने तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तासला वसाऱ्या आचार्य, केवळ 3. अरे कुठून प्रश्न शोधून काढतोय काय माहिती चासला. अरे एका प्रश्नाचं उत्तर द्यायला 15 मिनिटं लागतात. अवघड जाते ना, गळ्याला त्रास होतोय ना, सगळीकडेच त्रास होतोय. मग कायला रसिकाला आदर्श ठेवून वेगळे कॅरेक्टर करताय? मग काय बाबा, मी काय राजपुतांचं कॅरेक्टर पकडू का? म्हणजे या असं नको, फेमस होशील. अमात्य पुत्र, प्रश्न समजण्यासाठी बुद्धी सामर्थ्य असावं लागतं. आणि सर्वोत्तम राज्यकर्ता होण्यासाठी जे गुण असायला पाहिजे त्या गुणांची पारख करण्यासाठी ते प्रश्न आहेत. राजयोग या ग्रंथातून आम्ही ते प्रश्न निवडले, ती प्रश्नावली तयार केलेली. दासी, अजून किती जण उरलेत स्वयंवराला? ఒక అబ్బాయి ఉంది. अरे बापरे, हिने पण वेगळं कॅरेक्टर पकडलेलं आहे. पचकन स्किट संपवलं पाहिजे. अगं मराठीत बोल. एक जण राहिला आचार्यजी. हा असं सांग. अरे 853 लोक इकडे येऊन गेलेले. मला सांगा आता तो एक येऊन काय दिवस लावणार आहे? करेक्ट. ए बाय, पटकन माझ्या पोराच्या गळ्यात हार घाल ना, हा विषय इकडेच संपून टाक. पाम्पलेट फ्राय न कोंबडीवर आहेत. होय काय? नाही म्हणजे गरम गरम कोंबडी वडे आहेत ना, तर लगेच आपण खाऊन घ्यायला पाहिजे. काय जमाजीला आचार्य, मी काय म्हणतो, हा ह्या दोघांचं लग्न लावून टाका आणि काय त्या मुकुट्याचं घालून टाका लगेच पटकन. चला बाबांनो, वव काय वव, पॉपलेट फ्राय आणि कोंबडी वड्यासाठी या शालू कुमारीला तुम्ही कुणाच्या पण गळ्यात मारता वाय? नाही, कसं आहे तर थंड झाले खाण्यात मजा आहे काय मला सांग. तुमची खाण्याची मजा होईल, माझ्या ताटात यो बोंबील वाढणार आहो काय? काय नाही, काय आलं? आपल्या राज्याला कुणाच्या बी हातात देऊ नको. नाही ए फालतू गिरे, कोणाचं पण काय कोणाचा, आम्ही काय लुंजी पुंजी नाही आहो. ऐक ना, लल्लू पंजू असतं ते. अरे वसाऱ्या भावना समजून घे ना, आम्ही काय लल्लू पुंजी नाही, आय एम द आमट्या. आपल्या नाही हो, अमात्य. हा तेच वसाऱ्या. जी तुमची पोस्ट आहे ती साधी तुमच्या लक्षात राहत नाही हो. ती आग लागू ते पोस्ट आहे. तुम्हाला काय करायचे पोस्ट? आम्ही कसं लहानपणापासून आहो का नाही, गोटी फ्रेंड आहो का नाही. गोटी फ्रेंड म्हणजे आम्ही लहानपणी गोट्या घालायचो नाही एकत्र. मी काय म्हणतो, जाऊ द्या, स्वयंवर होईल तर काय एवढं काय मोठे प्रश्न नाही. कोंबडी वडे एकदा खाऊन झालं ना की आपण मागं महिंद्रात जाऊ आणि गोट्या खेळले. काय माझी काय बाबांनो, वव काय वव काय वव, त्याचं नको. गोट्या काय खेळता वाय? नको
आपल्याकडे अजून एक आशेचा किरण हाय. काय सांगतेस तिथं काय एक जण हाय, बोलवा त्याला, बोलवा. ए, काय समजली हो? मग असं तर बोलून घ्या. माझं कुठे काय म्हणणं हा, आहे? बोल कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे? बोलवा त्याला. कोण आहे काय? युवक का वसडे तू नेमका हायस तरी कोण नाव काय तुझं? म्या मेंढपाळ आहे. होय काय हा? सुर्रा! कुठे आले मी आता शिपुर्ड्याला सकाळपासून सांगित होतो माझं एक काम आहे तेवढं हा. काम मला करतोय आणि लागोलाग घरी जातोय. मग? ते सोडितच नव्हता म्हणून मला वेळ झाला. बर युवका, आता तुझ्या मुखावाटे उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द तुझं प्रतिनिधित्व करणार आहे. आता जे काही बोलशील ते विचार करून बोल. अहो इथं बोलायला टाइम कोणला आहे? ज्यासाठी मी आलो तर द्या मला आणि जाऊ द्या पटपट पटपट. अर्रा! देऊ देऊ, अपेक्षेपेक्षा जास्त देऊ, पण आधी तुला माझ्या 4 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. चार अनेक जणांनी प्रयत्न केला पण ते शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकले नाही. चार मला हे काय लावलं तू 4 नाही, म्या जिंदगीमध्ये पहिल्यांदा चार असा शब्द ऐकला म्हणून त्याचा वारंवार उच्चार करून पाहिजे. प्रश्नाकडे लक्ष दे. चार हा? विचार. नीट ऐक. हा. पहिला प्रश्न, कपाळ मस्तक हे जर उत्तर असेल तर पश्चिम काय आहे? तुझे पर्याय आहेत नाक, गाल, हनुवटी आणि ओठ. युवका, सांग काय उत्तर आहे? जामच डेंजर प्रश्न विचारलाय त्यांनी. होय नाही हा. तुम्हाला माहिती आहे उत्तर? नाही मला तर दिशा पण माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे? दिशा कशा 4 असतात का नाही? बर. म्हणजे नैऋत्य, हा. एक दक्षिणत्व, हा. एक पूर्व आणि एक पाटाणी का नाही? दिशा पाटाणी. होय ग. उत्तर दे, उत्तर दे. काय उत्तर आहे? कपाळ उत्तर हा. असेल पश्चिम तर काय? पश्चिम काय आहे? काय आहे? पश्चिम काय आहे? हे वसाऱ्या थोबरं काय बघतोस? दे उत्तर दे. पश्चिम गाल आहे. अचूक उत्तर. अचूक उत्तर. वा वा. वा, उजवा गाल. खालच्या हाताचा गाल, हो, होय. हो, हो. कपाळ उत्तर, हनुवटी दक्षिण, दोन्ही गाल पूर्व पश्चिम. महाराजाने बरोबर उत्तर दिलेलं आहे. बरोबर उत्तर द्यायला नाही. हो. चला मग कोंबडी उडे मागवा पटकन म्हणजे खाऊन हो. घ्या. महाराज वाव. 3 प्रश्न बाकी आहेत अजून. अजून आहेच बाकी काय? मग. बरं, ठीक, बरं. अरे हे बाला वसाऱ्या तू उत्तर कसं काय बरोबर दिलंस? मी कुठे दिलं? तुम्ही सांगितलं की मला. पप्पा तुम्ही? मी कुठे काय सांगितलं त्याला? मग अहो, मी नाही का तुम्हाला खुणावून विचारलं मग? पश्चिम काय आहे तर तुम्हीच मला खाजवून सांगितलं गाल आहे म्हणून. अरे वसाऱ्या मना गालाला खा झाली मी खाजवला आपला. बाबा मला सांगा, तुम्ही नेमका गालच का गाजवला? वसाऱ्या आता गालाला खा झाली तर काय मांडी खाजवू? गालच खाजवणार नाही. युवका, दुसरा प्रश्न, अशी कुठली जागा आहे जिथे आपल्याला काही लिहिता येत नाही आणि तिथे लिहिलेलं आपल्याला पुसता पण येत नाही? मला जे हवंय ते देण्यासाठी एवढे कठीण प्रश्न कशाला विचारताय? सांगा की देणार नाही म्हणून डायरेक्ट. कर, विचार कर. नाही मला हे झेपत नाही, लय कठीण आहे. विचार कर. नाही लय कठीण आहे. हा, अशी कुठली गोष्ट हा? आहे जी आपण लिहू शकत नाही, लिहिलेलं पुसू पण शकत नाही? हे सांग, कुठली गोष्ट आहे? कर, विचार कर. योग्य उत्तर. योग्य उत्तर दिलेलं आहे याने. योग्य उत्तर द्यायला याचे उत्तर बरोबर आहे. चल. अरे वसाऱ्या काहीच बोलला नाही तू. कसलं उत्तर दिलं नाही तू? त्याने इशाऱ्याने उत्तर दिलेलं आहे. त्याने कपाळाला हात लावला, म्हणजे तेच उत्तर आहे. आपण कपाळावर, मस्तकावर म्हणजे आपल्या भाळी जे लिहिलेलं आहे ते पुसू शकत नाही आणि ते आपण स्वतः लिहूही शकत नाही. जो वरचा आहे तो आपली नियती लिहितो आणि तेच आपल्या नशिबी असतं. दासी, पुढच्या प्रश्नाची सामग्री घेऊन या. अजय आता ही दुसरी दासी कोण? ती पहिली जी दासी आहे का नाही गाडीवाली, ती आज कशी नाही आली? अरे महाराज, ती दासी नाही, तो आपला सेवक आहे दत्तू. काय सांगता बाय का? हो. जो बरं झाला सांगितलं मला. 14 फेब्रुवारीला मी तिला प्रपोज करणार होतो.
म्हणजे तो बापी आहे मग शांत बठा तुम्ही. गाशी वेगळी आहे का नाही? तर तिसरा प्रश्न युवका, या प्रश्नात तुला योग्य क्रम लावायचा आहे. कसला? 2 वस्तू दिलेल्या असतील, योग्य क्रमाने जर तू त्या वस्तू निवडल्या तर तुला चौथा आणि शेवटचा प्रश्न विचारण्यात येईल. त्याने जमते बिचारी. हे मेंढपाल तो मेंढपाल का बघ कन्फ्युज झालेला आहे. नाही 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 तर काय मूल तसं बघण्यासारखं आहे का नाही तिकडे. हे आधी आहे हा. आणि मग हे आहे. अद्भुत, अद्वितीय, विद्वत्तेची पराकाष्ठा आहे हा तरुण. बरोबर आहे महाराज, याचे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. एक मिनिट. काय आहे? हो हो वासाऱ्या तू कशी काय देत ह्यानी बरोबर उत्तर दिलं. बरोबर उत्तर दिली आहेत. कसं याने काय? आधी शुभ्र वस्त्र निवडलं. शुभ्र वस्त्र म्हणजे शांततेच्या प्रतीक. हा, मग शुभ्र वस्त्राच्या साह्याने आधी हा शत्रूला शांततेचे आवाहन करणार आहे. पण त्यांनी जर त्याचा गैरफायदा घेतला आणि आक्रमण केलं तर नंतर तलवारीने त्यांना नेस्त नाबूद करणार आहे. याला युद्धनीती कळते महाराज. हा खूप हुशार तरुण आहे. तुला नेमकं हेच म्हणायचंय. मला ह्यातलं काहीच म्हणायचं नव्हतं. आणि मग मला त्याने निवडायला सांगितलं, मला काही सुचना म्हणून मी आदा पादा कोण पादा मामोजी का ढोल पादा रे यो वत्सरा आधा पाधा करून जिंकलाय. तुमचं झालं असेल तर मला जाऊ द्या. नाही, नाही, नाही. मला काम आहे ते. शेवटचा प्रश्न आहे. आता चौथा प्रश्न. चौथा. हा, आणि हा प्रश्न मी तुम्हा दोघांना विचारणार आहे. या तुम्ही इकडे या. तुम्ही दोघांनी 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहे. हा. आता हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. हा प्रश्न ठरवेल की कोण जिंकेल बुवा. या प्रश्नात आपण मौनातून संवाद साधणार आहे. मला फौनातून कळतं, मौनातून मला कळत नाही. फू. मौन, मौन म्हणजे मी तुम्हाला इशाऱ्याने प्रश्न विचारणार आणि तुम्ही इशाऱ्यानेच उत्तर द्यायची आहे. चालेल. नीट लक्ष द्या आता. ए. हा. ए. काय? हा एकमेवा द्वितीय आहे. हा सर्व गुण संपन्न आहे. हा मनकवडा आहे. हा इशाऱ्यांची भाषा समजतो महाराज. याने उत्तर बरोबर दिलेलं आहे. बरोबर झाली नाही. बरोबर दिलेलं मग त्याला कोंबडी उडे मागवा पटकन हुरकून टाकू. काय आहे? काय? मी आधी विचारलं. मी एक बोट दाखवला. एक बोट म्हणजे विश्व एक आहे. या माठ्याने पण सांगितलं विश्व एकच आहे. पण हा विद्वान म्हणाला विश्व 2 आहेत. एक म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्यातील विश्व आणि दुसरं म्हणजे सभोवतालचं विश्व. आणि त्याच्यानंतर मी प्रश्न अधिक कठीण केला. मी 3 बोट दाखवले. मी विश्वाचे 3 स्तर दाखवले. एक म्हणजे नश्वर शरीर जे धरणीवरच असतं. एक आत्मा जो अनंतात प्रवास करायला निघालेला आहे आणि एक परमात्मा जो अनंताच्या पार गेलेला आहे. त्याच्यानंतर याने मला मूठ दाखवली. मूठ म्हणजे पंचमहाभूत. या सगळ्याच्या पुढे पंचमहाभूत आहेत. अग्नी, जल, वायू, धरती, आकाश. याच्यात सगळं विश्व सामावलेलं आहे. हे शाश्वत सत्य याने इशाऱ्याने सांगितलं महाराज. हा खूप हुशार आहे. उत्तराधिकारी होण्यास हाच योग्य आहे. वासाऱ्या नेमकं तुला हेच म्हणायचं होतं. करू द्या मला नेमकं हेच म्हणायचं नव्हतं. त्याने सांगितलं इशाऱ्याने बोलायचं आहे. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला असं विचारलं का तुला एकाच नजरेने दिसतं का. मी म्हणलं ए माझे 2 डोळे चांगले आहेत. मग ते म्हणाले नाही माझे 2 डोळे चांगले आहेत आणि तुझा एक डोळा चांगला आहे. तेव्हा म्हणलं ए बुक्कीच मारीन दात पाडीन रताळ्या. एवढंच म्हणलं आहे मी. नाही. हा युवक खोटं बोलतोय. नाही. हा तेजस्वी पुरुष आहे. अहो, नाही. हा तेजपुंज पुरुष आहे साध्या वेशातला. बरं वा. हे तेजस्वी पुरुष. मी तुला विनंती करतो की आमच्या निष्क्रिय राजाची जी गादी आहे तिचा ताबा घे आणि त्यांना कायमस्वरूपी गोट्या खेळायला मोकळं कर. हो, ते कुठे गेलं? आणि त्यांची जी राजकन्या आहे
ती कशी का असे ना तिला पदरात घे. माझ्याकडे पदर नाही आहे, घोंगडी आहे. मग घोंगडीत घे. हे, म्हणजे तिचा स्वीकार कर राणी म्हणून. नाही नाही महाराज. वाव, काय रे महाराज अहो ते झालं काय काय झालं? माझी मेंढर चरत होती त्यातलं एक मेंढरू सकाळी महालात शिरलं. सकाळपासून मी शिपुर्ड्याला सांगित होतो मला पटकन जाऊ दे, मी घेऊन येतो मेंढरू माझं. ते म्हणलं आता आतमध्ये गेलं, महालात गेलं म्हणजे ते आता राजाचं झालं, राजाकडे जाऊन माग. अच्छा, म्हणून तुमच्याकडे माझं मेंढरू मागायला आलो, माझं मेंढरू द्या. अरे तर मरू द्या, मेंढरू मिळेल पण तुला आता राजा बनवतोय. हे, अरे तुला या- नाही, या- नाही, याला बरं- नाही. याला राजा बनवायला हवा. नाही. राजा. नाही. मुकुट